आज 11 एप्रिल कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस। आजचा दिवस हा सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्याकडील सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य यंत्रणा विस्तारल्या नव्हत्या त्या काळात बहुतांश मातांची प्रसूती घरीच व्हायची। अनेकदा ही प्रसूती माता किंवा नवजात बालक यांच्या जीवावर बेतणारी असायची। गावातल्या गर्भवती मातांच्या प्रसूतीची जबाबदारी गावातल्याच सुईणींवर असायची। या प्रसूती दरम्यान रक्तस्राव, संसर्ग तसंच अन्य गुंतागुंतीमुळे असुरक्षित ठरणाऱ्या अशा प्रसूती टाळण्यासाठी गेल्या काही वर्षात शासकीय पातळीवर अनेक सकारात्मक प्रयत्न करण्यात आलेत। गर्भवती माता आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रबोधन, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुरक्षित प्रसूतीसाठीची वैद्यकीय व्यवस्था यामुळे रुग्णालयात होणाऱ्या प्रसूती वाढून माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी व्हायला मदत होऊ लागली। सध्या मातांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण स्तरावर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना यासारख्या योजनांमधून गर्भवती मातांची नियमित तपासणी, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरोदरपणात घ्यायची काळजी, आहार, व्यायाम याबद्दल केलं जाणारं मार्गदर्शन या सगळ्याचं फलित म्हणून माता मृत्यूदर कमी करण्यात यश मिळताना दिसतंय। कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णालयांमध्ये वर्षभरात 31,715 मातांची सुरक्षित प्रसूती झाली। त्यापैकी 21,503 मातांवर सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्याची नोंद झाली आहे। तर प्रसूती दरम्यान जिल्ह्यातील 30 मातांचा मृत्यू झालाय। तसंच CPRमध्ये वर्षभरात 4,508 इतक्या मातांनी सुरक्षितपणे बाळांना जन्म दिला। त्यापैकी 2,118 मातांवर सिझेरियनची शस्त्रक्रिया झाल्याची नोंद झाली आहे। तसंच इथल्या प्रसूती दरम्यान वर्षभरात 8 मातांनी आपला जीव गमावलाय। सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगातही मातांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे होतोय याबाबत एस न्यूजनं जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी गर्भवती मातांची आरोग्य स्थिती चांगली असणं तसंच मातांनी योग्य पोषण मूल्य असलेला आहार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं। बहुतांश गरोदर मातांमध्ये ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय, प्रसूती दरम्यानचा रक्तस्राव आणि प्रसूती दरम्यान त्यांचं वाढलेलं ब्लड प्रेशर आणि असलेल्या काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे ज्याच्यामध्ये त्या गरोदर मातेला रक्तदाबाचा त्रास आहे, त्या गरोदर मातेमध्ये अचानकपणे रक्तस्राव सुरू झालेला आहे आणि याचबरोबर गरोदर मातेची पोषणविषयक स्थिती ह्या पण बाबी अंतर्भूत आहेत। त्याकरता आपण नियमितपणे त्याची तपासणी करून त्यांना सल्ला आहारविषयक मार्गदर्शन देतो। देशाच्या प्रगतीचं मूल्यमापन करताना आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे हे बघणं काळाची गरज आहे। सुरक्षित मातृत्व येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप गरजेचं आहे। त्यामुळे शासनाबरोबरच सर्व समाज घटकांनी सुद्धा सजगता दाखवली तर सुरक्षित मातृत्व दिन साजरा झाला असं म्हणता येईल। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह प्रियांका निगवे।